गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. एखादा राग मनात ठेवून सूडभावनेनं माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. सूड उगवायचाच अशा विकृतीनं त्याच्या मनात ती सल कायम राहते आणि जे काही घडतं ते त्याच्यासह निरपराधांचंही आयुष्य बर्बाद करतं. पाहुयात सूडभावनेतून बळी ठरलेल्या 1.5 वर्षाच्या देवांगच्या हत्येची ही कहाणी. हा आक्रोश आहे एका 1.5 वर्षाच्या मुलाच्या काकूचा. घराबाहेर खेळणारा 1.5 वर्षाचा मुलगा त्याला एका विकृतानं कार खाली चिरडला. बरं, हा अपघात नाही तर सूड भावनेनं घेतलेला बळी आहे. काय तुला दिसतंय की ना आलं झालं का? माझ्या पोराला बघणं कसं झालं? भिवंडीतल्या या घटनेनं एक वेगळीच विकृती समोर आणली. याच विकृतीचा शिकार ठरला तो देवांग पाटील, वय वर्ष 1.5. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्याशा जीवानं असं केलं तरी काय होतं? कोणता मोठा गुन्हा त्यानं केला की त्याच्यावर सूड भावना उगवण्याची विकृती एखाद्याला सुचावी? या सगळ्याचं मूळ ठरलं 15 वर्षांपूर्वी झालेला एक क्षुल्लक वाद. ज्या वादाची ठिणगी पेटत राहिली आणि मग त्याचा असा भडका उडाला. भिवंडी, कोलिवली गाव, 2001. अरे बाला, दिवसभर हेच काम आहे का? चोरायचा अभ्यास कोण करणार? तुझा बाप. मला आता थोडंसंच राहिले, आटपतो. घ्या चहा घ्या. तुला काय सर्दी आली का? सर्दी नाही झाली. तुमचं नाक आहे की नाही? हा बघा ना किती वास येतोय. तो इथून वास येतो, तिथून वास येतो. शेजाऱ्याने समजावं जरा. सांगितलं ना, किती वेळा सांगला त्याला मी. मग तुमचं ऐकत नाही. आता मी जाते आता त्याला एकेकाला ना बरोबरच करते आता. हा आणि मी सांगितलं त्याला समजून. चला. भांडण करायचं का? म्हणजे का भांडणच करायला पाहिजे? घरात आम्हाला राहायला लागतो. तुम्हाला काय आहे त्याचं? भाऊजी बरोबर बोलतात. हा का बरोबर बोलतो भाऊजी? मग काय? तुम्ही यांच्याशी भांडू नका, पण त्याला धरू डायरेक्ट. हा चल तू माझ्यावर चल. चालला की धडाला. तुला सांगून ठेवतो, त्याच्या नादाला लागू नको. तुला माहिती आहे ना तो उलट्या खोपडीचा माणूस आहे तो. अहो पण किती वर्ष गप्प बसायचं आपण? बरं वाट केला तर त्याला जबाबदार कोण? काय ना होणार बरं वाईट? मी आहे ना. तो तुला काय? जा चल मला चल. काय? त्रास होतोय ए, आता. बस तिकडे. अहो किती त्रास होते, किती सहन करायचं आम्ही. तर मी आणि हा जातो त्याच्यावर भांडायला. तुला तरी धोंडाला घातबीत करायचं. नाही, तुला नाही, काय? नाही, नाही, आम्ही आहोत ना. खूप त्रास होऊन राहिला, आता काहीतरी तोडगा निघालाच पाहिजे. मग काय? चला आपण जाऊ. अरे किती वर्ष सहन करणार मी आम्ही? सांगणार ना तुला. मी करतो काय? तुम्ही समजून काय सांगतो तुम्ही जा. किती वर्ष तुम्ही तू काम करता? करतो. मला आता चहा पिऊन देता. हा. मला आता चहा प्यायला देता की नाही? हा, बसा बसा चहा ढोसा आता. भावता भांडणार दुसरं काम धंदाच नाही. तू आपला तोडफोडच करत राहा तिकडे. ईश्वरातला बी अक्कल नाही. जरा काय सांगायला जावं तर वाचकन कुत्र्यासारखा अंगावर येते ना, आम्हाला टांगायला निघते. तू काम कर, मी बघतो काय ते येतो. विश्वनाथ का चाललंय हे? हा 15 वर्षांपूर्वी कोलिवली गावात दयानंद पाटील आणि शेजारी राहणारा विश्वनाथ हुलावले यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू झाला. तो सांडपाण्याच्या कारणावरून. तर माझी बायको कशी तुमच्या अंगावर पाण्या उडवत अशी? पाणी ओढत आवाज किती करते, किती भांडण करते ती. का भांडण कशाला? खोटं बोलतो तू. काय खोटं बोलतो तू? आता बरं बाप्पाचे भांडण करते नाही जी. राहते का मुकाटेल का? देव तुला. तुम्ही जास्त आवाज करू नका. पहिला सांगतो, तू पण दादागिरीवर उठतो, ती पण दादागिरीवर उठते. आमच्या मागे लागू नका. तुम्ही पहिला सांगतो. पद्धत झाली काय? सगळं घाणपाणी आमच्या दारांशी येते तिकडं. दादा गेला मग त्याला सांगायला. काय बोलतोस? ते गेले भांडायला. हो. चल 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 लवकर. आपण थांबायचं नाही. चल चल. तिकडे तू ऐकत नाही. अरे तुम्ही ऐकता का? तुम्ही आमच्या मागे लागायचं ना. का पहिला सांगतो बोलतो आम्ही. का बोलतो? तुला कळतं मला का? कळतं, तुम्हाला कळत नाही. समजलं का? त्यांना काय
नाही, मी तुला- तू आवाज जास्त करायचा नाही मला सांगतो. तू हात लावायचा ना मला, हात लावायचा ना. उचलून टाक हे सर्व तुला. पाटील आणि हुलावले यांच्या कुटुंबातला हा वाद विकोपाला गेला, हाणामारी पर्यंत गेला. पोलीस स्टेशनला जातो. तू घरी चल. आता पोलीस घेऊन येतो मी. तू घरी जा. मी येतो आता पोलीस स्टेशनला. मला मारायला बायकोला हे केलं. आता उचलली मला मारायला. पोराचा काय बरं आहे झाला त्याला जबाबदार कोण? त्याला पुरा जेवायचं कसं आम्ही लोकांनी जेवायला तरी मिळतं का आम्हाला? टाकली सगळी तिकडे. तुम्हाला पटतं की नाही? सारखं आपला भांडायला येतं. बोलताय जरा थांबा ना. बोलतो ना मी, बोलतो तर तुम्ही ऐकत नाही. एकदा काय ते करून टाका सगळं. सारखं आपल्या डोक्याला ताप झालाय. हे बघा हे पाणी, हे पाणी इथे किती. हे बघा हे गटार. तुझा नवरा कुठे गेला? विश्वनाथ, काय रे तुझे नाटक? विश्वनाथ, तुझ्यावर जाम गुन्हे दाखल आहेत हा? संतोषा सांगा पहिला. अरे मला काय सांगतो? थांब रे, थांब जरा, शांत राहा. साहेब काय तुझे नाटक जाम झालेले आहेत. आमच्याकडे भरपूर तक्रारी आल्या त्या गावच्या. विचारा अगोदर. थांबा, तुम्ही थांबा. direct आमच्यावर आरोप नाटकं करताय. तुमची चालू नाही. देवाला बाप पाणी- हे मी बोलतोय ना. नाही, मी बोलते, पाणी 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 हा. छाती बिती. हो, तुम्ही गप्प बसा, गप्प बसा. हे मी बोलतोय ना. हे बघा हे पाणी बघा. तुम्ही बघा हे सगळं इथे हे करून टाकते. मी येतो इथे पाणी टाकलं, सगळं भिजला माझा हे. हा हे किती सहन करायचं आम्ही? नाही झालं, समजत नाही. आमच्या घरात पाणी हा आणि ती खुर्ची माझ्यावर उचलली. ती खुर्ची उचलली मला मारायला त्यांनी. हे काय काय तमाशा काय बघायला आले तुम्ही? जा घरी जा. तू घरी चल. मी येतो तुझा. तू मला सांगू नको. आता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटेल असं वाटलं होतं, पण दिवसेंदिवस हे त्यांच्यातलं भांडण वाढतच राहिलं आणि या भांडणातूनच विश्वनाथनं दयानंद आणि त्याचा भाऊ संतोष पाटील यांच्यावर तलवारीनं वार केल्याचा आरोप आहे. साहेब येऊ का? हा ये. तुझे तर जाम नाटके चाललेत. बस, काय त्या संतोषला त्रास देतोस तू विनाकारण? बस. अरे तुम्ही दोघं भाऊ पण नुसती दादागिरी करता. अख्ख्या गावामध्ये काय तुझे नाटक आहे विश्वनाथ? हा? मी माझ्या दाराजवळ पाणी थांब. टाकतो. अख्ख्या गावामधून तुझी तक्रार आहे. अहो साहेब माझ्या किती आम्ही सहन करायचं, आम्ही किती सांभाळायचं तुम्हा लोकांना? सकाळी मी तिथे आलो, तुझ्या बायकोनी स्वतः त्याच्या अंगावरती पाणी फेकला होता. किती भांडत होते तुम्ही? बायको किती शिवाय होती हा? त्याची? पुढे नाही, हे योग्य नाही. आणि तुमच्या हे बघा, त्याने खुर्ची मारायला उचलली मला. मारती धमकी देतात. मी काय सांगतो ऐकलं का? अरे सगळे तुम्ही लपडेखोर लोक आहेत. तुमचं गाव किती चांगलं मला माहिती आहे. हा? ए तू बोलला खानदान मारून टाकीन बोलला तू. ए शांत राहा रे. मी बोलतोय. थांब रे जरा. मी बोलतोय ना. त्यांची बाजू का नाही, मी बोलतोय ना. का तू बसणार आहे इथे? मला सांग. मला माहिती नाही. तुझ्या तर विश्वनाथ जास्त तक्रारी आहेत. याच्या अगोदर देखील तक्रारी आलेल्या आहेत. बघितलं किती तक्रारी आहेत? किती सहकार्य करायचं तुम्हा लोकांना? मला दम दाखवतोय. अरे बायको तर दाखवतो, दयानंद दाखवतोय साहेब. अरे दयानंद तो तुझ्या वयात आहे का? त्याचं वय बघ ना. अरे म्हणजे मोठ्याला समजायला पाहिजे हा? ना साहेब. अरे मी काय ठीक करणार? आहे. तुला मी हा? सकाळी त्याला सांगायला आलतो मी तुला. किती वेळा ठीक आहे. सांगलं तुला आता मी? एवढी बात तुम्हाला मी किती वेळा सांगलं तुला? ए, हे घाण तुझ्या वास बायकोला पण मारतो. सांभाळ आणि तू पण संतोष तुझ्या बायकोला सांभाळ. एवढी बार दोघांची एनसी दाखल करतो मी क्रॉस. नंतर मी लपडे ऐकून घेणार नाही. खोटं बोलतो हा. माणूस. खैरनार साहेब, खरं बोलतो का? खैरनार, हा साहेब आलो साहेब. हा या यांच्या दोघांच्या एनसी घ्या क्रॉस. हा साहेब. हा? नाही आणि यांना साहेब, समज मी काय बोलत नाही सर. मी काय बोलत नाही. 149 तुम्ही सांगला ना दाखल मला. करा. मी सांगलं ना आता गप बसतो. हा, जा ते खैरनार साहेबांकडे जा. बस रे, तुमची नाटकं ए बंद चल करा. उठ, ए चल. बघा साहेब आता ह्यो इथे धडकी द्यायला लागला आम्हाला. थांब. ए तू जा, चल चल. तुझ्या बायकोला समजून सांग ना मग तू. अरे मग तुझ्या बायकोला सांग ना तू. चल चल चल, बाहेर जा, चल. तो बोलतोय कळतं का तुला? साहेब, तुम्ही बोलतो म्हणून जातोय ना. हा ऐकत ना साहेब. दोघांचं तिघांना आतमध्ये टाकेला नाही तर मी निघा इथून जा ते खैरनार साहेबांकडे. साहेब येऊ? हा जा. येतो साहेब. हा जा. आणि तुझ्या लपडे आहे ना हे पोलिसांनी विश्वनाथला समज दिली. शेवटची आता त्याच्या परत नंतर त्यानंतर हे भांडण गेलं कोर्टामध्ये. विश्वनाथनं सुद्धा थोडं नमतं घेतलं, पण त्याच्यामध्ये ती सल कायम राहिली. पूर्वी आमचा सांडपाण्याचा वाद होता
आणि त्याच्यामध्ये 2001 साली त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. आणि ते त्याच्यामध्ये 3-4 वर्षामध्ये कोर्टात केस गेल्यानंतर आम्ही ते त्याच्या नातेवाईकांना आमच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने आम्ही ते कॉम्प्रोमाइज करून टाकला. आम्ही पण सांगितलं त्याला वाद नको आहे पुढे चालून. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मनात राग होताच का मला त्या या लोकांनी त्रास दिलेला आहे. 15 वर्षांनंतर शिवाजीला गाडीमध्ये अरे वा देवा, गाडी चढतो ये लवकर लवकर इकडे लवकर 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 ये जानेवारी 2016. इकडे 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 ये लवकर देवांगच्या कुटुंबियांना वाटलंही नसेल की आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय. वा देवा विश्वनाथच्या डोक्यामध्ये सुडानं थैमान घातलं होतं. दयानंदला चांगलीच अद्दल घडवायची असा चंगच त्याने बांधला होता आणि अखेर त्याने अशी संधी साधली. 1.5 वर्षांचा देवांग घराबाहेर खेळत होता. त्याची काकू दर्शना त्याच्या जवळपासच होती. पण हीच वेळ साधून विश्वनाथनं देवांगवर गाडी देवांग गाडी खाली आला असताना जवळच असलेली देवांगची काकू दर्शना आणि शेजारी असलेले द्वारकानाथ माळी यांनी मुलगा गाडी खाली आल्याची ओरड केली. गाडी मागे गेला मग माझा पोर अरे माझा पोर चिरडला रे तुझ्या चाकाखाली मागे गेला अरे मागे गे माझ्या पोराला चिरवलं नाही मागे गे गाडी मागे गे रे माझा पोर बघ रे माझा पोरा. पण विश्वनाथनं देवांगच्या अंगावर गाडी रिव्हर्स घेतली. त्याला आणखी चिरडला. देवांग जागीच ठार झाला आणि विश्वनाथ फरार झाला. अरे काय करू आता देवा. मी गाडी घराजवळशी आणली. माझा मुलगा असा घरातून जात होता, खेळत होता तिथेशी त्या भिंतीच्या कडेलाच. यांनी लगे मी याच्या गाडीवर अशा तापडी मारतो. माझा पोरगा तुझ्या गाडी खाली आहे, थांबव थांबव थांबव. तरी पण तो थांबवित नाही. माझा पोरगा गाडी खाली गेला. मी हय करायला लागलो तरी तो पळून गेला. उलटी सुलटी गाडी फिरवली माझ्या पोरा वर्षात. त्यांनी उलटी गेली मागच्या पुढच्या त्यांनी गाडी फिरवली. मोहन पाटील याची जी हत्या झाली होती त्या संदर्भात जो गुन्हा दाखल होता त्याचा जो पाहिजे आरोपी होता तो विश्वनाथ फुलावले याला अटक करण्यात आलेली आहे. आम्हाला पडघा भागात तो असल्याची माहिती मिळाली होती आमच्या खबऱ्याकडून. त्याप्रमाणे आम्ही आमची टीम पाठवून त्याला अटक करण्यात आली. क्षुल्लक वादातून विश्वनाथनं हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं होतं. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. भिवंडीतल्याच पडघ्यामध्ये हा विश्वनाथ लपून बसला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. सांडपाण्याचा वाद आणि चिमुकल्याचा बळी. भिवंडीतल्या एका घटनेनं सर्वांना हादरवलंय. आरोपी विश्वनाथ गजाड झाला, पण फक्त सुडाच्या आगीनं देवांगचं आयुष्य तर गेलंच, पण विश्वनाथचं भविष्यही खाक केलंय. त्यामुळे सुडाची भावना कुणाच्या जीवावर बेतू नये आणि चिमुकल्याला चिरडणाऱ्या विश्वनाथला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देवांगचे कुटुंबीय करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सह रवी शिंदे, IBN लोकमत, भिवंडी. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत नाशिक पोलिसांसमोर कसं उभं राहिलंय आव्हान. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. नाशिकमधल्या सुधारगृहातून 12 मुलांनी पळ काढण्याची घटना घडली आहे. हे सुधारगृह पोलीस अधिकाऱ्यांच्या वसाहतीला अगदी लागूनच आहे. असं असूनही या सुधारगृहातले कैदी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेत. यातल्या 10 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले खरं, पण या मुलांनी सुधारगृहाची उंच भिंत पार करेपर्यंत सुधारगृहाची सुरक्षा यंत्रणा काय करत होती हा खरा प्रश्न आहे. किशोर सुधारगृह. इथे येतात गुन्हे केलेली मुलं. कुणी इथे खुनाच्या गुन्ह्यामध्ये येतं, कुणी बलात्काराच्या, कुणी चोरीच्या, तर कुणी मारामारीच्या. इथे प्रत्येकाला शिक्षा भोगावी लागते. म्हणतो तू तर चांगला तू कसा आत आला.
अरे मी फक्त साहेबांच्या गल्ल्यावर डल्ला मारला तर इथं आणून टाकला मला. आणि बंडा तुझ्यावर काय आला? अरे काय नाही यार, मी फक्त त्या गीताला धक्का मारला, पण तुझ्या बापाने मला इथं आणून टाकलं. तुम्ही धक्का तरी मारला यार, मी काय नाही केलं, पण ते अक्षय मुले इथे आत आलो. ज्या दिवशी बाहेर गेला त्याला सोडणार नाही. टेन्शन नका घेऊ रे, सडायचं ना आपल्याला इथे, सगळ्यांना बाहेर काढणार आपण. बस 1 तास व्हायचं इथून. काहीतरी करायला लागेल आपण तिथे बाहेर निघायचं. पण या नाशिकमधल्या सुधारगृहात जे काही घडलं त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. या सुधारगृहातून 12 मुलं पळाली. डल्ला मारला तर इथं आणून टाकला मला. तर लोक टेन्शन नाही लेणे का, तुझ्या बापाने मला इथं आणून टाकलं. आरडाओरडा नाही करायचा. या किशोर सुधारगृहाबाहेरच्या तब्बल 16 फूट उंच असलेल्या भिंतीवरून त्यांनी उड्या मारल्या. ही भिंत पार करण्यासाठी या 12 मुलांनी एक शक्कल लढवली. त्यांनी एका लॉकअपचे गज कापले आणि दुसऱ्या लॉकअपचं कुलूप चक्क किल्लीने रितसर उघडलं आणि मग चादरीचा वापर करून या भिंतीवरून उड्या मारून त्यांनी पळ काढला. इतकी मोठी भिंत पार करेपर्यंत सुधारगृहाची सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा सवाल तर आहेच. पण त्या पळून गेलेल्या मुलांनी प्रशासनासमोर सुद्धा मोठं आव्हान ठेवलंय. कारण या सगळ्या मुलांना खून आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली. इथून पलायन केल्यानंतर तब्बल 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोपडा लॉन भागात एका मुलानं आपले कपडे फेकले. चोपडा लॉन पासून या मुलांनी गोदावरी नदीचा पूल पार केला आणि एका दुकानावर दरोडाही टाकला. यामध्ये त्यांच्या हाती लागले अवघे 1200 रुपये. पण याच दुकानाला लागून असलेल्या पंचम स्वीट बाहेरच्या CCTV कॅमेऱ्यानं या मुलांना टिपलं. चोपडा लॉन जवळचा गोदावरी नदीवरचा ब्रिज पास करून ही सगळीजण इथे आली. आणखी याच ठिकाणी आल्यानंतर हे मलई रबडी कुल्फी सेंटर जे आहेत आणि याच दुकानाचं शटर जवळपास 3:30च्या आसपास या मुलांनी वाकवलं आणि या बंदींनी आतमध्ये प्रवेश केला आणि या दुकानाच्या गल्ल्यात असलेले 1200 रुपये त्यांनी हस्तगत केले. या 1200 रुपयाची मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या बंदींवर घरफोडी, रॉबरी आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. आणि याच ठिकाणी पहिल्यांदा CCTV कॅमेरामध्ये त्यांचे चित्र रेकॉर्ड झाले. कारण या दुकानाला लागूनच पंचम स्वीट म्हणून हे दुकान आहे. आणखी त्या दुकानाच्या बाहेर असलेल्या कॅमेरामध्ये हे चित्र रेकॉर्ड झालं. आणि विशेष म्हणजे की ही घरफोडी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनीच राऊंडला जाणारी पोलिसांची गाडी या ठिकाणी आली आणि या दुकानाचा लाईट सुरू असलेला बघून त्यांना त्याच ठिकाणी शंका आली. आणखीन त्यांनी हे दुकान बघितलं सुद्धा आणि त्यांनीच या दुकान मालकाला कळवलं, राऊंडच्या गाडीने कळवलं की तुमच्या दुकानाचं शटर वाकलं गेलेलं आहे. पण तोपर्यंत ही मुलं इथनं पसार झाली होती. CCTV मध्ये 8 जण शूटमध्ये आलेले आहेत. 4 जण या आधीच दुसऱ्या रस्त्याला लागले होते आणि त्यातलेच 2 जण पुण्याला निगडी पोलिसांना सापडले. ही घटना तुरुंग प्रशासन आणि पोलिसांनाही थेट आव्हान देणारी. यानंतर रात्रपाळीच्या 2 सुरक्षा रक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 10 मुलांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. बाकीचे दोघे अजूनही बेपत्ता आहेत. नाशिकच्या याच सुधारगृहात शक्ती मिल बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला ठेवण्यात आलंय. अशा या सुधारगृहातून जर 12 मुलं पळून जात असतील तर या सुधारगृहात काय प्रकारची सुरक्षा व्यवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी. सरकारने इतर तुरुंगांच्या सुरक्षेबरोबरच अशा सुधारगृहांच्या सुरक्षेबद्दलही गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आपण जिथे असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्यक्षणी आणि पाहत रहा क्राईम टाईम गुन्ह्यांचा पर्दाफाश.